नमस्कार मंडळी. मी विजय स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे विजय मराठी ब्लॉग्स. कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. आज आलेले आहो मी इकडे थोडा फटका मारण्यासाठी. तर बघूया आपण. चला तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी थोडाफार फेरफटका मारण्यासाठी बाहेर आलेले आहोत इकडं. म्हणजे हा प्लॉटिंग एरिया आहे. चला म्हटलं थोडंफार मोकळ्या परिसरामध्ये थोडस मनोरंजन होईल आणि तुमच्याशी सुद्धा थोडस टाइम शेअर होईल, म्हणून मी आलेलो आहे. आणि आज माझ्या समोर आहे हा अभि. आपण बघू शकता, अभि आमच्या मंडळीला हाय कर, युट्यूब हाय. मंडळीला हाय. कसं वाटतं अभि बाहेर आल्यावर? खूप मजेत वाटतंय, खूप मस्त. अच्छा 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 अच्छा. बघू शकता इकडं प्लॉटिंग एरिया आहे पूर्ण. छान आहेत झाडं वगैरे बघायला, मस्त वाटतं. चला म्हटलं, खूप दिवस झाले मित्रांनो आपला व्हिडिओ आला नव्हता. चला म्हटलं थोडाफार टाइम शेअर करावं तुमच्याशी. हे बघा मित्र, बाजूलाच मुलं आहेत, पतंग वगैरे खेळतायत इकडे. हे या ठिकाणी बघू शकता, ते तिकडे आहेत बघा, पतंग खेळतायत. ते तिकडे पतंग उडवत आहेत आकाशामध्ये. संध्याकाळचा टाइम आहे. छानपैकी ते त्यांचं मनोरंजन करत आहेत या ठिकाणी. रामकृष्ण. आणि हा आमचा अभि. याला पण खूप मजेत वाटते. माझ्यासोबत आलाय तो बाहेर फिरण्यासाठी. छानपैकी मस्तपैकी खूप अशा मनाला खूप चांगलं वाटतं इकडे आल्यानंतर. मग अभि, काय सांगशील आमच्या मंडळीला, युट्यूब फॅमिलीला? सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. आणि इथं आल्यावर खूप छान वाटते. इथं अशा मोकळ्या जागेत फिरायला आवडते, असं माझ्या मनाचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणावरून आणि हे ठिकाण बघून कसं वाटतं मित्रांनो? छान वाटतं ना? मन अगदी प्रसन्न झाले असेल ना तुमचं सुद्धा, माझ्या मनासारखे. बघा इकडं आपला सूरज दादा सुद्धा निरोप घ्यायच्या पॉइंटवर आहे. तो सुद्धा म्हणतोय टाटा बाय बाय, सकाळी भेटू. हा बघा इकडे, हे इकडे या ठिकाणी झाड आहे. कशाचं झाड आहे मला याचं नाव माहिती नाही मित्रांनो. असं वाटतं की लवकरात लवकर वाढ व्हावी या झाडाची, यासाठी लावलेलं आहे. बघू शकता इकडे आपण दोन्ही रस्त्याच्या बाजूनी झाडे लावली. दोन्ही रस्त्याच्या बाजूने प्लॉटिंग एरिया असल्यामुळे दोन्ही रस्त्यांनी हा मधोमध रोड सोडलेला आहे. आणि ठिकाणी ठिकाणी असे बसण्याचे पॉइंट काढलेले आहेत. बघू, हा पॉइंट एरिया आहे, झाडे आहे. मला तर या ठिकाणावर येऊन माझं मन अगदी प्रसन्न झालेले आहे. बघू शकता या ठिकाणावर काय आहे, रामकृष्ण एम्पायर नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. तर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, बघू शकता आपण. छान वाटतं इथं आल्यानंतर. आजचा हा व्लॉग आपण इथे संपूया. परत भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो. चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि बघत राहा विजय मराठी ब्लॉग. चला.